मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिंदेंच्या काळातील आणखी एका कामाला स्थगिती देण्यात आली आहे। तानाजी सावंत आरोग्यमंत्री असतानाच्या 3200 कोटींच्या कामांना स्थगिती दिली गेली आहे। तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना निविदांमधनं गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात आलाय। ॲम्ब्युलन्स खरेदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधून घोटाळ्याचा संशय असल्याचं बोललं जातं। माझं आपल्याला विनंती अशी आहे की सार्वजनिक आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्याची तपासणी करणं हे क्रमप्राप्त आहे। त्यामध्ये काय कुणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनावा असायचा विषयच नाही। एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामधली योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे। शेवटी आम्ही राज्यातल्या सर्व नागरिकांना जबाबदार आहोत। मी ते तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे। मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईन। आत्ता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे। त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शहानिशा करून मी त्याच्याबद्दलचं असं आहे की तो एक नित्याचा भाग असतो कोणत्याही प्रशासनामध्ये। आता त्या कामांना स्थगिती का दिली, पाठीमागची काय कारणं आहेत त्याची आम्हाला कल्पना नाही, परंतु मला वाटतं राज्याच्या धोरणासंदर्भात निर्णय घ्यायचे अधिकार हे सर्वस्वी मुख्यमंत्र्यांना असतात।